की आज ज्यांच्यामुळं आपल्या मंदिरावरचा कळस आणि अंगणातली तुळस सुरक्षित राहिली ते आपल्या बापाचा जन्मदिवस आहे. अहिरी पोवाड्याचा एक कार्यक्रम इथं लोकांसाठी मनोरंजनासाठी तो पण ठेवलेला आहे. दादा सकाळपासून किती लावल्यात प्लेट्स? 500 तर झाले असेल. म्हणजे महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, तर त्यांचा प्रोग्राम कसा झाला पाहिजे तर हा असा झाला पाहिजे. तर म्हणजे शिवाजी महाराजाची जयंती ही दिवाळी सारखी झाली पाहिजे. माझी वारी वेगळी, माझा विठ्ठली वेगळा. आजचा हा 19 तारखेचा जो दिवस आहे हा मला नक्कीच आठवणीत राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर महादेव. तर मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. आजचा हा 19 तारखेचा जो दिवस आहे हा मला नक्कीच आठवणीत राहणार आहे. कारण आपण जिथे आज आलोय तिथे फक्त 19 तारखेला मिसळ दिली जात नाहीये, तर 19 तारखेला इथे हा जो शिवजन्मोत्सव आहे तो साजरा केला जातोय एका सणासारखा. तुम्ही माझ्या मागे गर्दी बघत असाल तर ही जी गर्दी आहे ही फक्त मिसळ खाण्यासाठी झालेली नाही आहे. ही गर्दी झाली आहे शिवाजी महाराजांचे जे विचार ना आपल्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि इथे आज आपण मिसळ तर बघणारच आहोत. ही गर्दी कशासाठी झाली आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. आणि इथे जे बाकी उपक्रम चालणार आहेत तर ते देखील आपण बघणार आहोत. नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स. आणि माझा हा जो वेश आज झालेला आहे हा खास शिवजयंती करता झालेला आहे. आणि आजचा जो दिवस किंवा हा जो व्हिडिओ आहे हा खूप एक्साइटिंग होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवात. तर हा जो रोड आहे त्याच्या शेवटपासून आपण सुरुवात करूया. तर मागपासून इथे लाईन लागली आहे, तुम्हाला दिसतच असेल की मिसळ खाण्यासाठी. आणि इथे जे बाकी प्रोग्राम्स होतात त्याच्याकरता इथे गर्दी जमली आहे. आपण आहोत सांगवीमध्ये पाटील मिसळ हाऊसमध्ये. चला आता बघूया आतमध्ये गर्दीचा काय विषय आहे ते. खूपच जास्त गर्दी आहे इथे, म्हणजे टेबल मिळणं पण मुश्किल झालेलं आहे. तर आता आपण आलोय पाटील मिसळच्या किचन मध्ये. दादा सकाळपासून किती लावल्यात प्लेट्स? 500 तर झाले असेल. 500 झाले असतील आणि स्टील काउंटिंग, म्हणजे हिशोब नाही आहे आज इथे किती मिसळ लागतायत त्याचा, बरोबर ना? हो. आता किचन मध्ये आहोत आपण आणि बाहेर मला वाटतं पोवाड्याचा कार्यक्रम सुरू झालाय ना. तर आपण किचन मधून डायरेक्ट आता बाहेर जाऊया कारण की इथे पोवाड्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आता. तर इथे काकू मिसळचा आस्वाद घेतात. काकू, जी पाटील काकांनी 19 फेब्रुवारीला 19 रुपयात मिसळ द्यायची ही कॉन्सेप्ट आहे आणि जे बाहेर प्रोग्राम चाललेत ते तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान आहे आणि मिसळ पण खूप छान आहे आणि छान लागते, टेस्ट पण भारी. म्हणजे महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, तर त्यांचा प्रोग्राम कसा झाला पाहिजे तर हा असा झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की 19 तारखेला इथे शिवजयंती साजरी होते ती सणासारखी. आणि काकांसोबत त्यांचा परिवार देखील या सोहळ्यामध्ये सहभागी असतो. काका, ओळख करून द्या. तर पाटील काकांचे हे गुरु आहेत तर ते आपल्याला ओळख करून देतील. तर आपल्याला जी छोट्यावाली दिसत आहेत ते आहेत हनुमंतराव जाधव. एक मराठी माणूस आहे, आयुष्यभर संघर्ष केला आणि शेवट आयुष्यात काय करावं तर त्यांच्या पुढील पत्नी जे आहे यांच्या हाताला खूप चव आहे. पाटील मिसळ हाऊसचा जो मसाला आहे, संकल्पना जी आहे, म्हणजे मेन आत्मा जो आहे तो आत्मा ताईंचा आहे. त्यानंतर या नवरा बायकोंच्या मागे म्हणजे हा लेक आणि ही सून, त्या मागे ही आजी उभा आहे. वय वर्ष 85च्या पुढे गेलेलं आहे, पण आज ते मसाला सेंटर सांभाळतात, हे फोडणी सांभाळतात आणि हे आज पूर्ण शाखा नंबर 1 सांभाळतात. त्यांचे मोठे चिरंजीव आहेत, ते BSc करतात, पण आज बापाच्या पावलावर पाऊल ठेवून ते समर्थपणे कसलीही शंका न बाळगता अगदी प्लेट घेण्यापासून ते सर्व काम मसाला करेपर्यंत सगळे कामं करतात. हे आहेत शिवराज जाधव, यांचं YouTube चॅनल आहे आणि ते सुंदर ताशा वाजवतात.
एवढा सुंदर ताशा वाजवतात की अगदी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उद्घाटनाला त्यांना बोलवण्यात जातं. छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांनी रोलही सुंदर पद्धतीनं केलेला आहे छावा नाटकामध्ये. कोल्हापुरी माणसंही आहेत इथं. वर्षानुवर्षे त्यांचे वडील जे होते ते मिलिटरीमध्ये होते आणि वडिलांचा वारसा आणि वसा जपणारी ही माणसं आहेत. मराठी माणूस असतो हा नफ्याचा विचार नंतर करतो आणि आत्म्याचा, आपल्या माणसाचा, चांगुलपणाचा, यांचं आराध्य दैवत म्हणजे महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज असतात. फक्त ते आम्ही त्या दिवशी किंवा आमच्या पोस्टवर ठेवण्यापुरतं किंवा फेसबुकला महाराज तुम्ही पुन्हा हवेत असं म्हणण्यापेक्षा महाराज तुम्ही विचारानं हवेत म्हणून ते 300 पुस्तकं मुलांना वाटतात, लहान लहान मुलांना, जी मुलं कॉन्व्हेंटची आहेत. 19 रुपयाला त्यांची मिसळ असते. इतर वेळेला पाहिलं तर यात्रेला गर्दी कमी आहे, एवढी गर्दी ह्या पाटील मिसळ हाऊसला असते. पाटलांचा ब्रँड म्हणजे नाथखोळा अशा पद्धतीनं लोकांच्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि असं हे कुटुंब आहे. खरं म्हणजे शिवाजी महाराजाची जयंती ही दिवाळीसारखी झाली पाहिजे ही त्यांची संकल्पना आहे. कमीत कमी 19 तारखेला आज 19 रुपयाला मिसळ काय आहे बाबा हा प्रश्न बरीच लोक येऊन विचारतात आणि मग त्याला सांगावं लागतं की आज ज्यांच्यामुळं आपल्या मंदिरावरचा कळस आणि अंगणातली तुळस सुरक्षित राहिली ते आपल्या बापाचा जन्मदिवस आहे आणि त्या निमित्तानं हे सर्व 19 रुपयाला यांनी मांडले. तसं ते फुकटही देऊ शकतात कारण ते पाटील आहेत. पण 19 रुपयाला का द्यायचं की 19चा आकडा हा आपल्या नरसाळ्या लोकांच्या लक्षात राहिले पाहिजे. जे व्हॅलेंटाईन डे वाले आहेत, मदर्स डे वाले आहेत, फादर्स डे वाले आहेत, त्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा डे कळावा ही त्यांची मनोभूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर महादेव! तुम्हाला इथे दिसतंय की नाही माहित नाही मला, पण अंगावर काटा आलाय माझ्या. कारण की काकांनी ज्या प्रकारे स्तुती केली आहे आणि सांगितले त्याच्यानी एकदम छाती एकदम भरून आली आहे. खूप भारी वाटतंय. आणि ही 19 तारीख नेहमी लक्षात राहील माझ्या, कारण की 16च एवढं जबरदस्त करण्यात येतं इथं. काका आज 19 तारखेला काकांची जी कॉन्सेप्ट आहे 19 रुपयात मिसळ शिवजयंतीसाठी की जेणेकरून लोकांना शिवजयंती लक्षात राहावी, कशी वाटली तुम्हाला आणि मिसळ कशी वाटली? खरंच मला हनुमान भाऊ पाटील मिसळ यांची खूप 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 छान उपक्रम आहे हा. आणि नुसती त्यांनी मिसळच 19 रुपयात न ठेवता लहान मुलांसाठी जे छत्रपती शिवरायांचं चरित्राचं जे पुस्तक वाटप ठेवलेलं आहे त्या उपक्रमाचं खास विशेष करून मला कौतुक वाटतंय. आणि शाहिरी पोवाड्याचा एक कार्यक्रम इथं लोकांसाठी मनोरंजनासाठी तो पण ठेवलेला आहे. त्यामुळे मी खूप शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. मिसळची तहान मला वाटतं आज चाकावर भागवायला लागणार आहे, कारण की मला नाही वाटत आम्हाला आज इथे नंबर मिळणार आहे मिसळ खाण्यासाठी. माझे आई वडील पंढरपूरला वारी जायचे. मी पन्हाळ पाऊंड घेऊन 11 वर्ष केलं. त्यावेळेस मी माझे टी-शर्ट बनवून घेतलं होतं मी माझ्या मुलांचं. म्हणजे बाबा तुमची वारी ती आहे, माझी वारी ही आहे. पन्हाळ पाऊंड घेईन मी लिहिलं पण होतं, माझी वारी वेगळी माझा विठ्ठली वेगळा. म्हणजे काय महाराज पण माझा विठ्ठल तर शिवचरित्र ज्याला माहिती आहे ना तो कधीच वाईट पण वागणार आणि घाबरणार पण कुठल्याही प्रसंगात. तर शिवजयंती निमित्तचा हा स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा. आणि शिवजयंती नाही तर पूर्ण 365 दिवस शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मनात ठेवून आपण आपली वाटचाल करूया. जय जिजाऊ, जय शिवराय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.